भाजपला सोडून देशाचं राजकारण नाही. गोकुळच्या बिनविरोधला चंद्रकांत पाटील यांचा खो. पेट्रोल, डिझेल किंवा घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्रीसुद्धा कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा घरगुती गॅसचा तुटवडा नाही हे सांगत आहेत. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. तर गोकुळ निवडणुकीवरून बोलताना ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीला वगळून आता कोणतेही राजकारण करता येणार नाही. गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार. निवडणूक बिनविरोध करायची असेल तर महायुतीचे नेते बसूनच याचा निर्णय घेतील असं सांगितलं. पाहूया ते काय म्हणतायत. मला तुमची एवढ्यासाठी भीती वाटते की असे काही प्रश्न विचारतात ज्याची मला माहिती फार नसते. कशातून भांडण सुरू झालं मला माहिती नाही, आणि त्यामुळे पुजाऱ्यांनी थोडासा आगाऊपणा केला असेल तर त्यांना समजावून सांगून हे सगळं. मी समन्वयवादी आहे बाबा, मला एक टोक गाठता येत नाही, त्यामुळे हे संपाव. या जिल्ह्यात खूप चांगले चांगले नाही. शाहू महाराजांनी पुढाकार घ्यावा. का रे बाबा, परदेशी नागरिकांनी या काय नेमकं झालं, तुम्ही काही आगळीक केली का? नाही, तुम्ही नाही आगळीक केली तर पुजाऱ्यांनी जरा आगाऊपणा केलं का? संपवायला पाहिजे. आर्थिक वर्ष संपण्याआधी खरं तर काल एका दिवसामध्ये 469 शासन निर्णय जारी केले आहेत. कुठे निधी खर्ची पडावामुळे निर्णय एका दिवसात एवढे तब्बल निर्णय घेतले जातात. नाही. आता बघा, समजा माझं डिपार्टमेंट आहे. माझ्या डिपार्टमेंटमध्ये केंद्राकडून 850 कोटी आले आणि त्याच्यातून 4 युनिव्हर्सिटींना आम्ही 100 कोटी, 7 युनिव्हर्सिटींना 20 कोटी आणि बहुतेक 100 कॉलेजेसना असेच काहीतरी 5 कोटी वर दिले. आता त्यांनी खर्च करून बिलं रेज करणं हे सुद्धा उशिरा झालं आणि 31 मार्चच्या आधी त्यांची बिलं काढली नाहीत तर केंद्राचे पैसे परत जातील. त्यामुळे हे कार्यपद्धती चुकीचीच आहे. लोकांनी वेळेत काम केलं पाहिजे, वेळेत बिलं रेज केली पाहिजे. त्यामुळे शासनाची चूक काहीच नाही. त्या डिपार्टमेंटचा निधी खर्च नाही झाला तो लॅप्स होतो, म्हणून शेवटचे 4 दिवस गर्दी सुरू होती. पण लोकांनी पण आधीपासून बिलं रेज केली पाहिजे. आपली ग्रामीण पद्धतच आहे ना. तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाकणारच तुम्हाला विचार, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं, याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते. इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, त्यामुळे आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर. जर कोणाला चौकशीला बोलवलं असेल तर त्यांनी जायला पाहिजे असं आपल्या, कारण काही जण त्या ठिकाणी जायला नकार देतात अशी माहिती असं आली. कुठे जायला? आता यावर मी काही भाष्य करण्याचे कारण नाही. पुन्हा तेच सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदयाने 1.25 महिन्याच्या अधिवेशनात किमान 2दा त्याचं डिटेल निवेदन केलेलं आहे.